नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मधील भूगोल या विषयाचा पाठ पहिला क्षेत्रभेट अभ्यासणार आहोत। क्षेत्रभेट या शब्दाचा अर्थ निश्चितच आपल्याला माहिती असेल, कारण इयत्ता 8वी मध्ये पाठ 10वा आपण अभ्यासलेला आहे। क्षेत्रभेट म्हणजे काय, तर एखाद्या क्षेत्राला, एखाद्या ठिकाणाला दिलेली प्रत्यक्ष भेट। तर प्रत्यक्ष भेट म्हणजेच क्षेत्रभेट। परंतु विद्यार्थी मित्रांनो, एवढ्यावर थांबून चालणार नाही, तर यावर्षी आपल्याला समजून घ्यायचं आहे की क्षेत्रभेट ही भूगोल विषयाच्या अभ्यासाची एक महत्त्वाची अभ्यास पद्धती आहे। अभ्यास पद्धती कशी, तर आपण पाहतो की वर्गामध्ये आपण नियमित खडूफळा आणि आपल्या पुस्तकाच्या मदतीनं भूगोल हा विषय कल्पनेच्या माध्यमातून जणू काही शिकत असतो। परंतु या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन आपण त्या ठिकाणी ज्या काही हालचाली झालेल्या असतील, जे काही भौगोलिक घटक असतील, अशांना प्रत्यक्ष भेट देणार आहोत। त्या आपण स्वतः बघणार आहोत। असं प्रत्यक्ष अनुभवातून भूगोल हा विषय आपण क्षेत्रभेटीच्या माध्यमातून शिकत असतो। क्षेत्रभेट या शब्दाची व्याख्या जर आपल्याला सांगायची झाली, तर आपल्याला 3 महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवावे लागतील। क्षेत्रभेट म्हणजे काय, प्रत्यक्ष भेट। क्षेत्रभेटीमध्ये आपण माहिती मिळवतो आणि क्षेत्रभेटीमध्ये आपण परिस्थिती अभ्यासतो। तर बालमित्रांनो, जेव्हा पेपरमध्ये आपण एखाद्या संज्ञेची व्याख्या लिहितो ना, तेव्हा आपल्याला त्या नेमक्या शब्दामध्ये ती लिहावी लागत असते। म्हणून मग क्षेत्रभेटची व्याख्या आपण काय लिहावी, तर क्षेत्रभेट म्हणजे एखाद्या ठिकाणाला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील भौगोलिक सांस्कृतिक घटकांची माहिती मिळवणे व ऐतिहासिक, सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती अभ्यासणे म्हणजेच क्षेत्रभेट। यानंतर पुढला महत्त्वाचा मुद्दा आपण बघूया, तो क्षेत्रभेटीची आवश्यकता किंवा महत्त्व। आत्ताच आपण पाहिलंय की क्षेत्रभेट ही भूगोल अभ्यासाची एक महत्त्वाची अभ्यास पद्धती आहे। म्हणजे भूगोलाच्या अभ्यासासाठी हे आपल्याला फायदेशीर आहे। त्यानंतर भौगोलिक संकल्पना, भौगोलिक घटक किंवा भौगोलिक प्रक्रिया या सगळ्या बाबींचा आपल्याला या क्षेत्रभेटीच्या माध्यमातून अनुभव घेता येतो। त्याशिवाय मानव आणि पर्यावरण यांच्यातील सहसंबंध, त्यांच्यामधल्या ज्या आंतरक्रिया आहेत, त्या आंतरक्रियांचा अभ्यास आपल्याला करता येतो। दोघांमधला सहसंबंध तो आपल्याला जाणून घेता येतो। एवढंच नाही, तर विशिष्ट क्षेत्रातील भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक परिस्थिती ती आपल्याला क्षेत्रभेटीच्या माध्यमातून समजून घेता येते, माहिती त्याबद्दलची आपल्याला घेता येते। तसंच भूगोलाचा अभ्यास हा अधिक मनोरंजक घडतो तो या क्षेत्रभेटीमुळं, कारण आपण प्रत्यक्षात अनुभव घेऊन त्या ठिकाणी ज्ञान मिळवत असतो। आणि सरतेशेवटी आणखी महत्त्वाची बाब म्हणजे या मिळवलेल्या ज्ञानाचं उपयोजन। जेव्हा आपण ज्ञान मिळवतो, त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनामध्ये आपण वापर करीत असतो। जेव्हा अशा प्रत्यक्ष अनुभवातून आपण शिकतो, तेव्हा प्रत्यक्ष ज्ञानाचं उपयोजन आपल्याला सहजगत्या करता येतं। बघूया पुढला मुद्दा, क्षेत्रभेटीसाठी घ्यावयाचे साहित्य। बालमित्रांनो, आपल्या पुस्तकामध्ये अगदी पाठाच्या सुरुवातीला एक चित्र दिलेलं आहे, ज्यामध्ये सगळ्या वस्तू दर्शविलेल्या आहेत। अर्थात या सगळ्या वस्तू ज्या आहेत ना, या सगळ्या वस्तू आपल्याला क्षेत्रभेटीसाठी सोबत घेणं आवश्यक आहे। कशासाठी, तर माहितीची नोंद करण्यासाठी आपल्याला नोंदवहीची गरज असते। पेन, पेन्सिल आपल्याला सोबत घ्यावी लागेल। एखादा कॅमेरा, एखादी दुर्बीण ती आपल्याला सोबत घ्यावी लागेल, की जेणेकरून दूरचं चित्र पाहता येईल, जेणेकरून आपल्याला त्या कॅमेऱ्यामध्ये काही छायाचित्र टिपता येतील। आपल्याला उन्हापासून संरक्षणासाठी टोपी, पाण्याची बाटली या गोष्टी घ्याव्या लागतील। आता नवीन ठिकाणी आपण जाणार, मग त्या नवीन ठिकाणी आपल्याला दिशा माहीत नसतात,
तर त्या अवगत करून घेण्यासाठी होकायंत्र आपल्यासोबत असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून होकायंत्र तसंच नवीन परिसर आहे म्हणून त्या परिसराचा एक नकाशा तो आपल्यासोबत असणं आवश्यक आहे की जेणेकरून आपण त्याचा योग्य रीतीनं वापर करू शकू. आता याशिवाय प्रत्यक्ष भेटीमध्ये आपण बऱ्याच नवनवीन किंवा आकर्षक वस्तू बघू, आपल्या अभ्यासाच्या वस्तू बघू, काही खडकाचे नमुने बघू. मग हे आपल्यासोबत आणण्यासाठी आपल्याला निश्चितपणे एखादी कागदी पिशवी आपल्यासोबत घ्यावी लागेल. यानंतर आता महत्त्वाचा मुद्दा तो या क्षेत्रभेटीच्या दरम्यान आपण कोणती काळजी घ्यायची, कशी काळजी घ्यायची. तर बालमित्रांनो, आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत अशा ठिकाणी आपल्यासोबत असणाऱ्या सर्व सवंगड्यांची, त्या क्षेत्रभेटीत सहभागी झालेल्या सगळ्या आपल्या मित्रांची आपल्याला काळजी घ्यावी लागेल. आता याकरिता आपल्याजवळ आपलं स्वतःचं ओळखपत्र आवश्यक आहे की त्यानंतर प्रथमोपचार पेटी, त्यानंतर आवश्यक दूरध्वनी क्रमांकाची यादी, या सगळ्या गोष्टी वेळेवर उपयोगी पडतील म्हणून आपल्या सोबत घ्याव्या लागतील. त्यानंतर क्षेत्रभेटीमधील मालमत्तेचं, त्या ज्या ठिकाणी आपण जाणार आहोत त्या ठिकाणच्या मालमत्तेचं, तिथल्या पर्यावरणाचं कोणत्याही परिस्थितीत नुकसान होणार नाही ही जबाबदारी आपल्याला पाळावी लागेल. एवढंच नाही तर त्या ठिकाणी असणारे स्थानिक लोक, तेथील सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या वस्तू, पशु पक्षी आणि प्राणी यांना कोणताही त्रास होणार नाही याचीही काळजी घ्यावी लागेल. तसंच त्या दरम्यान कोणताही कचरा होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. त्यानंतरचा आपला मुद्दा आहे तो म्हणजेच कचऱ्याचे व्यवस्थापन. आता कचऱ्याचं व्यवस्थापन, आता काय होतं की जेव्हा आपण एकत्रितपणे कुठे वावरतो ना तर दिवसभर आपण काही ना काही कचरा त्या ठिकाणी करून ठेवतो आणि आपलं एक चिन्ह मागे टाकून जात असतो. म्हणून बालमित्रांनो, या क्षेत्रभेटी दरम्यान सहभागी झालेल्या सर्व व्यक्तीकडून कचराकुंडीचा वापर केला जाईल, कुठेही अस्ताव्यस्त कचरा पसरणार नाही ही काळजी आपण निश्चितपणे घेतली पाहिजे. एवढंच नाही तर या दरम्यान ज्या कागदी पिशव्या आपण वापरणार आहोत, जे आपण जेवणाच्या ताटल्या वापरणार आहोत, जे काही साहित्य आपण सोबत घेतल्यानंतर ते फेकून देण्याची वेळ येत असेल, खाद्यपदार्थ आहेत, उरलेले खाद्यपदार्थ आहेत, अशा सगळ्या वस्तू एकत्र जमा करून त्या कचराकुंडीत टाकणं हेही आपलं कर्तव्य आहे. एवढंच नाही तर कचराकुंडीचा वापर करताना ओला आणि सुका कचरा तो योग्य ठिकाणी टाकणं हेही महत्त्वाचं आहे. चला तर मग आता 10व्या वर्गात आपण जे क्षेत्रभेट हा पाठ आहे, ही क्षेत्रभेट नेमकी कोठून कोठपर्यंत आहे ते समजून घेऊया. तर हा एक क्षेत्रभेटीचा नमुना आपण येथे अभ्यासणार आहोत. तर उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग येथून ही क्षेत्रभेट सुरू होणार आहे ते रायगड जिल्ह्यातील अलिबाग या ठिकाणी. बाजूला एक नकाशा दिसतोय आपल्या पुस्तकात, तो नकाशा आहेच. तुम्ही बघाल की नळदुर्ग या ठिकाणावरून ही क्षेत्रभेट सुरू झालेली आहे. त्यानंतर तिथे पहिला टप्पा त्यांनी सोलापूर दाखवलाय, नंतर इंदापूर, तिथे उजनी जलाशय आहे, त्यानंतर उरळी कांचन, हडपसर, सिंहगड, पुणे, लोणावळा, खोपोली आणि शेवटी अलिबाग. अशा प्रकारे एकंदरीत नळदुर्गपासून ते अलिबाग येथपर्यंत ही क्षेत्रभेट, या क्षेत्रभेटीचा टप्पा. बालमित्रांनो, ही जी क्षेत्रभेट आहे ना ही आपल्याला एकूण 2 दिवसाची क्षेत्रभेट बघायची आहे. पण या क्षेत्रभेटीमध्ये एकूण आपण 3 टप्पे करूया. तर पहिला टप्पा, याच्यामध्ये पहिला दिवस सकाळी 6 वाजता ठरलेल्या प्रासंगिक करारानुसार एस-टी बसमध्ये सर्व विद्यार्थी बसतात आणि क्षेत्रभेटीसाठी त्यांचा प्रवास सुरू होतो. त्यातला पहिला टप्पा म्हणजे नळदुर्ग ते सोलापूर. त्यानंतर सोलापूरहून पुढे इंदापूरजवळ भीमा नदीवरील जे उजनी धरणाचा जलाशय आहे त्या ठिकाणी ते थांबतात आणि पुणे या ठिकाणी मुक्काम करतात. मग दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता पुन्हा प्रवास चालू होतो आणि तो तिसरा टप्पा म्हणजेच मुंबई पुणे या द्रुतगती मार्गावरील लोणावळ्याजवळील राजमाची हे ठिकाण. आता राजमाचीवरून पुढे मग ते जात आहेत ते अलिबाग या ठिकाणी. यानंतर पहिला टप्पा तो आपण बघूया.
तर ग्रामीण भागातून ही बस पुढे जात राहते आणि अशा वेळेला सर्व विद्यार्थी खिडकीतून बाहेर बघतात. त्यांच्या लक्षात येतं की आजूबाजूला काही विशिष्ट प्रकारची घरे आहेत आणि विशिष्ट रचनेमध्ये ती घरे आहेत. अर्थात ग्रामीण वस्ती आणि त्यामध्ये असणारा घरांचा आकृतिबंध तो त्यांना दिसून येतो. आता ह्या घरांचं वैशिष्ट्य हे आहे की माती आणि लाकूड आणि पाणी यांचा वापर करून सपाट छपरांची अशी ही घरे बांधलेली आहेत. आता ही घरे म्हणजे परंपरागत अशी घरे आहेत. बहुधा कमी पर्जन्याच्या प्रदेशामध्ये ही घरे बांधली जातात. उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठवाडा आणि पंजाब या ठिकाणी अशी घरे विशेष करून पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे रस्त्याच्या दोन्ही बाजूने एका घराला दुसरं घर लागून असं एकाला एक लागून दोन्ही बाजूने एका सरळ रेषेमध्ये ही धाब्याची घरं असतात. तर अशा वस्तीला रेषाकृती वस्ती असं म्हणतात. त्यानंतर पुन्हा विद्यार्थी आपल्या बसमध्ये बसून पुढल्या प्रवासाला निघतात आणि सोलापूर या ठिकाणी पोहोचतात. बसमधून बाहेर निघाल्यानंतर पुन्हा त्यांना वेगळ्या प्रकारची घरे आणि आकृतिबंध दिसतो. आता तर शहर सोलापूर शहर त्यामुळं गगनचुंबी अशा इमारती उंच उंच बिल्डिंग्स त्यांना दिसतात, ज्या सिमेंट रेती पाणी आणि गिट्टी शिवाय विटांच्या मदतीनं बांधलेल्या आहेत. मग अशा ह्या इमारती एवढ्या उंच आणि एवढ्या गर्दीचं गजबजलेलं शहर, त्यातून मुलांच्या लक्षात येतं की अरे इथं तर सगळी घरं एकाला एक लागून सगळी अगदी गर्दी केल्यासारखी आहेत. म्हणजे काय तर ही केंद्रित वस्ती आहे. यानंतर दुसरा टप्पा तो म्हणजे इंदापूरजवळ भीमा नदीवरील उजनी धरणाचा जलाशय. पुन्हा सर्वजण गाडीतून बाहेर उतरतात आणि तो जलाशय न्याहाळतात. अथांग ते पाणी ते पाहून विद्यार्थ्यांना शिक्षकसुद्धा माहिती सांगतायत की पहा बाळांनो, हा एक बहुउद्देशीय धरण प्रकल्प आहे. आता बहुउद्देशीय म्हणजे काय तर एकापेक्षा अधिक उद्देश समोर ठेवून तयार केलेला हा प्रकल्प आहे. आता बहुधा धरण प्रकल्प हा पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी बांधला जातो, परंतु या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की हा उजनी धरणाचा जलाशय विविध उद्देशांनुसार किंवा त्या उद्देशांच्या पूर्तीसाठी बांधलेला दिसतो. ते म्हणजेच विद्युत निर्मिती, मासेमारी आणि सिंचन. म्हणून याला बहुउद्देशीय प्रकल्प धरण प्रकल्प असं म्हणतात. यानंतर हा प्रकल्प पाहून झाल्यावर दख्खनच्या पठारावरून त्यांची बस पुढे जाते आणि तेव्हा सर्वजण हळूहळू मग सिंहगडावर जाऊन पोहोचतात. पण आता या दरम्यान नळदुर्गपासून ते सिंहगडाच्या पायथ्याजवळ पोहोचेपर्यंत त्या मुलांना आणखी एक नवीन बदल दिसून येतो की अरे आपल्याकडची तर वनस्पती वेगळ्या स्वरूपाची होती, इथे मात्र वेगळ्या स्वरूपाच्या वनस्पती आहेत. जसं नळदुर्गहून निघालो त्यावेळेला बोरी बाभडीसारख्या वृक्षांची संख्या जास्त होती. त्यानंतर नळदुर्ग ओलांडताना नीम ओसाड प्रदेशामध्ये त्यांना काटेरी वनस्पती मोठ्या प्रमाणात दिसतात. आणि आत्ता इथे सिंहगडाच्या पायथ्यापर्यंत अंजन, वड आणि पिंपळ यासारखे महावृक्ष त्यांना दिसून येतात. यावरून त्यांच्या लक्षात येतं की पर्जन्यमानाचा जो फरक आहे त्यानुसार वनस्पतीमध्ये सुद्धा बदल घडून येतो. आता पुढे एक महत्त्वाचा मुद्दा या क्षेत्रभेटीच्या माध्यमातून आपण समजून घ्यायला पाहिजे, तो म्हणजे महाराष्ट्र प्रदेशाचा जो पठारी भाग आहे तो नेमका कोणत्या प्रक्रियेतून बनलेला आहे आणि या ठिकाणी असणारा खडकाचा प्रकार तो कोणता. तर बालमित्रांनो बघा, दख्खनच्या पठाराच्या वायव्येकडील जो भाग आहे त्याला आपण महाराष्ट्र पठार असं म्हणतो. आता या महाराष्ट्र पठाराची रचना ही अगदी पायऱ्या पायऱ्यांसारखी आहे, भूरचना पायऱ्या पायऱ्यांसारखी आहे. आता हे कसं घडलं असावं तर अर्थातच या ठिकाणी जो खडकाचा प्रकार आहे तो म्हणजे बेसाल्ट नावाचा अग्निजन्य प्रकारचा खडक. आता या खडकाची निर्मिती कशी होते तर आपण 9व्या वर्गात ज्वालामुखीचे निरनिराळे प्रकार अभ्यासलेले आहेत. यापैकी भेगीय ज्वालामुखी
या भेगे ज्वालामुखीमधून जो लाव्हारस बाहेर पडतो तो लाव्हारस अगदी क्षितिज समांतर पसरतो आणि वातावरणाच्या संपर्कात आला की तो थंड होतो आणि त्यामुळं इथे जवळजवळ क्षितिज समांतर खडकाचे थर पसरलेले दिसतात आणि त्यांची रचना पायऱ्या पायऱ्यांसारखी बनते आणि म्हणूनच या बेसाल्ट खडकाच्या रचनेला डेक्कन ट्रॅप असंही म्हटलं जातं. आता सिंहगडावर हे पोहोचलेत, परंतु तेथपर्यंत मार्गामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं की वनस्पतीमध्ये काय बदल घडून आला, घराची आकृतीबंध पाहिलेत. आता आणखी एक मुद्दा म्हणजे तेथपर्यंत त्यांच्या मार्गात आढळलेल्या भूरचनेची वैशिष्ट्ये. नळदुर्गपासून सोलापूरपर्यंत जो भूभाग होता तो थोडासा चढ उताराचा होता. त्यानंतर काही भाग सपाट मैदानी असा स्वरूपाचा होता, त्यानंतर काही भाग उताराचा होता आणि त्यानंतर आता सिंहगडावर पोहोचेपर्यंत उंच सखल असा भाग आहे. त्यानंतर दऱ्या, डोंगर, टेकड्या, शिखरांची सुळके, ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झालेले खडकाचे थर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भूस्खलन, यामुळं दिसणारे पडझडींचे अवशेष. भूस्खलन म्हणजे काय तर जेव्हा जास्त पाऊस ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी काय होतं, जमिनीचे कडे हे घसरतात आणि त्यामुळं तिथे जे पडझड निर्माण होते तर त्याचे हे अवशेष त्यांनी बघितलेत. शिवाय दरम्यान सभोवतालचा शेताचा आकृतिबंध, हे सर्व वैशिष्ट्य विद्यार्थी अनुभवतात आणि पुढे प्रवास सुरू राहतो. यानंतर सिंहगड या ठिकाणाहून सर्व परिसर ते न्याहाळतात. मग सिंहगडावरून किल्ल्यांचं महत्त्व आपण समजून घ्यायला हवं. पहा बालमित्रांनो, किल्ले हे आपल्या राज्याचा वारसा आहेत. महाराजांच्या काळांमध्ये ह्या किल्ल्यांचं फार मोठं महत्त्व होतं. संरक्षणाच्या दृष्टीनं हे किल्ले खूप महत्त्वाचे होते. उंच ठिकाणावरून आजूबाजूचा जो परिसर आहे त्यावर देखरेख ठेवणं हे पण या किल्ल्यांमुळं खूप सहज शक्य होत होतं. यामध्ये आता आपण बघतोय की सिंहगड हा किल्ला आपल्या पुस्तकामध्ये चित्र आहेच, नळदुर्ग किल्ला ते पण चित्र आहेच. आता सिंहगड हा किल्ला पर्वतमाथ्यावर बांधलेला आहे आणि म्हणून त्याला डोंगरी किल्ला असं म्हणतात. शिवाय नळदुर्ग हा किल्ला मात्र इतक्या उंचावर नाही, त्यामुळं त्यासाठी फार मोठी चढणही चढावी लागत नाही आणि म्हणून हा किल्ला आहे गढीवर बांधलेला, अर्थात भुईकोट किल्ला. आता या किल्ल्यामधला आणखी एक विशिष्ट अशी रचना आहे ज्याला देवटाके म्हणतात. टाके अर्थात पाण्याचा हौद. आता इथे सुद्धा या चित्रामध्ये आपल्याला दिसते आकृती 1.16 पुस्तकामध्ये आहेच. तर किल्ल्यावरील उंच भाग जो आहे त्या उंच भागावरून जमिनीच्या अंतर्गत जे पाणी पाझरते ते एखाद्या ठिकाणावरून जेव्हा बाहेर पडतं त्या झऱ्यातून अशा प्रकारे बाहेर निघालेलं जे पाणी आहे ते अशा खोल टाक्यांमध्ये साठवलं जातं. आणि पहा बालमित्रांनो, ही महत्त्वाची बाब आहे की त्या किल्ल्याच्या अंतर्गत भागात जवळजवळ एक गाव असतं आणि त्या गावासाठी वर्षभर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या टाक्यांमधून केलेली असते. सिंहगड झालं, गड पाहून झाला आणि त्यानंतर त्या ठिकाणचं जे एक वैशिष्ट्यपूर्ण असं खाद्य आहे ते म्हणजे पिठले भाकरी. सर्व विद्यार्थी एकत्र येतात, पिठले भाकरीचं जेवण घेतात, त्यानंतर बराच वेळ त्या ठिकाणी घालवतात आणि मग रात्रीच्या मुक्कामासाठी त्यांची बस ही पुणे शहराकडे निघते. पुणे शहरात पोहोचल्यानंतर सर्व विद्यार्थी शहरामध्ये फेरफटका मारतात. तिथली महत्त्वाची ठिकाणं आहेत जशी पुण्यातील शनिवारवाडा, त्यानंतर महात्मा फुले मंडई आणि बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असलेली तुळशीबाग. तर अशा ठिकाणी ते फिरून येतात, रात्रीचं जेवण घेतात आणि त्या ठिकाणी विश्रांती घेतात. यानंतर आपल्या या क्षेत्रभेटीचा तिसरा टप्पा म्हणजे दुसरा दिवस. इथे मुंबई पुणे या द्रुतगती मार्गावर लोणावळ्याजवळ राजमाची हे ठिकाण आहे.
विद्यार्थ्यांनो, सह्याद्री पर्वत नाव ऐकलं असेल. या पश्चिमेकडच्या सह्याद्री पर्वताच्या कुशीत वसलेलं हे ठिकाण म्हणजे राजमाची, अर्थात पश्चिम घाटामधलं त्या उतारावर असणारं ठिकाण. आता या सह्याद्री पर्वताची रचना कशी आहे बघा. सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील भाग जो आहे तो अगदी मंद उताराचा आहे आणि जो पश्चिमेकडील भाग आहे तो नेमका त्याच्या विरुद्ध तीव्र कडा असलेला आहे. आणि म्हणून आपल्याला दिसून येतं की या पश्चिमेकडील भागामध्ये तीव्र उतारामुळं अनेक धबधबे आहेत. त्यानंतर पुढला प्रवास सुरू होतो पश्चिम घाटातील बोरघाट, म्हणजे ज्याला खंडाळा घाटही म्हणतात. तर अशा घाटातून आणि तो घाट उतरून पुढे पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये. आता हा पश्चिम किनारपट्टीचा जो प्रदेश आहे हा प्रदेश दाट वनांचा प्रदेश आहे. पानझडीचे वन या ठिकाणी आहेत, सागाचे वृक्ष मोठ्या प्रमाणात आहेत आणि याशिवाय वैशिष्ट्यपूर्ण वन म्हणजेच देवराई आणि अनेक वनराया सुद्धा आहेत. मग आता ही देवराई म्हणजे काय, तर देवराई ही सुद्धा एक प्रकारचं वनच आहे, परंतु आपल्या भारतीय संस्कृतीतील जैवविविधता जोपासणारी धार्मिक आणि पर्यावरणीय अशी संकल्पना म्हणजेच देवराई. अर्थात त्याला धार्मिक अधिष्ठानही आहे आणि पर्यावरणीय संकल्पनाही त्या ठिकाणी जोपासली जाते. ती कशी, तर हे वन म्हणजे देवाच्या नावानं राखलेलं वन असतं. एखादं देऊळ, संत, महात्मा यांच्यावरची श्रद्धा ही त्या ठिकाणी असते आणि म्हणून या वनांना एक प्रकारचं श्रद्धा असल्यामुळं संरक्षण आपल्याला या ठिकाणी लाभलेलं दिसून येते. देवराई खरं तर ही संपूर्ण परिसंस्था असते, संपूर्ण अन्न साखळी या ठिकाणी असते. एवढंच नाही तर ही वने केवळ सरकारच्या कायद्यानुसार जपली जात नाहीत, तर मित्रांनो ही वने तिथल्या समाजाने अगदी परंपरेने जोपासलेली असतात. आता हे वन किती मोठं असावं, तर देवराई या वनाला काही मर्यादा नाहीत, परंतु त्या ठिकाणी मात्र त्या ग्रामीण भागाची नाळ जुडलेली असली पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे महाराष्ट्रात जवळजवळ 3000 देवराया आहेत. आता हा घाट पार केल्यानंतर दाट वने जी आहेत ती विरळ व्हायला लागतात. पुढे जाऊन भात शेती चित्र या ठिकाणी दिसतंय तुम्हाला, आपल्या पुस्तकातही आहे. तर भात शेती त्यांना दिसतात आणि याशिवाय मोठी औद्योगिक क्षेत्र मुलांना दिसू लागतात आणि सोबतच आता काहीतरी हवामानात बदल होतो आहे हे सुद्धा मुलांच्या लक्षात येतं आणि अशा प्रकारे समुद्र किनाऱ्याजवळ ते पोहोचलेले असल्यामुळं काय होतं की हवामानात बदल दिसून येतो. त्या ठिकाणी अर्थातच पर्जन्यमान जास्त असतं किनारपट्टीच्या भागामध्ये, म्हणून त्या ठिकाणी हवेमध्ये आर्द्रता वाढते, त्यामुळे मुलांना घामसुद्धा यायला लागतो आणि माहीत आहे आपल्याला की अशा परिस्थितीत आपली त्वचाही चिकट होते. तर अशा प्रकारे जसजसं आपण त्या समुद्राजवळ जातो तसतसं हवेतली आर्द्रता ही आणखी वाढत जाते आणि तिथे पोहोचल्यावर त्या किनारपट्टीच्या भागामध्ये विद्यार्थ्यांना भातशेतीसुद्धा भरपूर प्रमाणात दिसायला लागतात. त्यानंतर सर्व विद्यार्थी आपल्या शेवटच्या मुक्कामाच्या ठिकाणी येऊन पोहोचतात, ते म्हणजेच अलिबाग. मग अलिबागला पोहोचल्यानंतर पहिलं काम ते काय करतात की आपल्या सोबत आणलेली जी प्रश्नावली होती ना, ती प्रश्नावली आपल्या सोबत घेऊन सर्वप्रथम तलाठी कार्यालयाला भेट देतात. आता ही भेट कशासाठी, तर त्या परिसरातील ज्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत त्या त्यांना समजून घ्यायच्या आहेत आणि म्हणून मग त्या ठिकाणी आपली प्रश्नावली काढून तिथल्या कर्मचाऱ्यांसोबत ते बोलतात आणि त्यांच्याकडून त्या परिसरातली पिके कोणती, तिथला मृदा प्रकार कोणता, त्या ठिकाणी पाणलोट क्षेत्र किती प्रमाणात किती आहे, शिवाय त्या ठिकाणी कोणता किती महसूल हा गोळा केला जातो, त्याशिवाय त्या ठिकाणी सिंचनाखालील क्षेत्र किती, तर या सगळ्या बाबींची माहिती सर्व विद्यार्थी घेतात, तिथले व्यवसाय जाणून घेतात आणि पुढे मग शेवटचा टप्पा तिथे ते पोहोचतात. दुपारचं जेवण घेऊन
विद्यार्थी समुद्र किनाऱ्यावर कुलाबा या किल्ल्याच्या ठिकाणी पोहोचतात. आता कुलाबा किल्ला हा पूर्वीच्या 2 किल्ल्यांपेक्षा त्यांना वेगळा वाटतो, सिंहगड आणि नळदुर्ग. यापेक्षा वेगळेपण ते काय, तर विद्यार्थ्यांच्या लक्षात येतं की अरे हा किल्ला तर समुद्राच्या पाण्यामध्ये आहे, म्हणजे सगळीकडे समुद्राचं पाणी आणि मध्यभागी हा किल्ला बांधलेला, तो कसं काय. तेव्हा त्यांना लक्षात येतं आणि शिक्षकांकडून माहिती घेतात की अरे हा जलदुर्ग आहे, म्हणजे किनाऱ्याच्या भागात पाण्यामध्ये बांधलेला हा किल्ला. 9व्या वर्गामध्ये आपण शिकलो आहे तरंग घर्षित मंच. तर अशा त्या तरंग घर्षित मंचावर हा किल्ला बांधलेला आहे आणि अशाच प्रकारे अनेक किल्ले या पश्चिम किनारपट्टीवर आपल्याला दिसून येतात. उदाहरणार्थ सिंधुदुर्ग हा पण एक जलदुर्ग आहे, शिवाय अभेद्य असा हा जंजिरा हे सुद्धा जलदुर्ग आहेत. पश्चिम किनारपट्टी हा भाग, या ठिकाणी व्यवसाय कोणते असावेत, अर्थात किनारपट्टी म्हटलं की शेती आणि मासेमारी, विशेष करून मासेमारी हे प्राथमिक व्यवसाय आपल्याला आठवतात. तर या भागामध्ये मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे पश्चिम किनारपट्टीतला, परंतु हा परंपरागत असा व्यवसाय आहे. मग आता त्यानंतर पुढल्या काळामध्ये ज्या काही दुर्गम भाग आहे, वाड्या आहेत, अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर काही फळांची लागवड केली जाते, जसं नारळी आहे, पोफळी आहे, पोफळी म्हणजेच सुपारी, फणस, केळी, शिवाय काही मसाल्याचे पदार्थ. तर अशा प्रकारची पिके सुद्धा अलिबागला या किनारपट्टीच्या भागामध्ये घेतली जातात. आता एवढंच नाही तर या आधुनिक काळामध्ये मात्र ह्या व्यवसायात थोडा बदल झालेला दिसतो आणि तो म्हणजेच या ठिकाणी पर्यटन हा सुद्धा व्यवसाय आणखी विकसित झालेला आहे. मग अशा रीतीनं विद्यार्थी संपूर्ण दिवस त्या किनारपट्टीवर मौज मजा करतात, काही छायाचित्र घेतात आणि मग त्या दिवशी रात्री विश्रांती करतात आणि दुसऱ्या दिवशी आपली क्षेत्रभेट संपवून परत निघतात. बघा आता इथे आतापर्यंत आपण काय शिकलो, तर सर्वप्रथम आपण घरांची आकृतिबंध, अर्थात मानवी वस्त्या, वसाहतीचा आकृतिबंध ते आपण पाहिलं. आपण उजनी धरणाचा जलाशय तो न्याहाळला. वनस्पतीतील बदल, भूरचनेच्या वैशिष्ट्यातील बदल आपण पाहिले. आपण किल्ल्यांबद्दल माहिती घेतली. तसंच देवराई हा वनांचा विशेष असा प्रकार तो आपण अनुभवला. शिवाय पिकांमध्ये होणारे बदल, समुद्र किनाऱ्यावरील बदलतं हवामान आणि तलाठी कार्यालय या ठिकाणी भेट, त्यानंतर शेवटी कुलाबा किल्ला आणि पश्चिम किनारपट्टीमधील व्यवसाय, ह्या सगळ्या बाबी आपण या क्षेत्रभेटीच्या माध्यमातून अभ्यासलेलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सरतेशेवटी तुम्हाला एक गृहपाठ द्यायचा आहे. काही प्रश्न आहेत ते वहीत तुम्ही लिहून घ्यायचे आहेत, त्याची उत्तरे शोधायची आहेत. आणि समजा या पाठाविषयी काही अडचण असली तर आपल्या विषय शिक्षकांसोबत संपर्क साधून आपल्या समस्यासुद्धा तुम्ही सोडवू शकाल. तर लिहून घ्या. पहिला प्रश्न आहे आपला, क्षेत्रभेटीच्या अनुषंगाने तुम्ही कोणत्या गोष्टींची छायाचित्रे काढाल. तसंच दुसरा प्रश्न, क्षेत्रभेटी दरम्यान विविध प्रकारची माहिती तुम्ही कशी मिळवाल. आणि महत्त्वाचं म्हणजे कारखान्यास भेट देण्यासाठी तुम्ही प्रश्नावली कशी तयार कराल. धन्यवाद बालमित्रांनो.